लागे हे घे दप्तर. चल. ए चला कुठं हे बघ अलेक्झांडर इथं विसरलं तर थांब जरा. पाण्याची बॉटल. दिवसभर नुसतं खात बसू नको, पाणी पण पित जा. हा. ए टिकली कुठे? थांबा थांबा. हे धर लाव पटकन. पोरींनो हे का तुमचे डब्बे. हा दे दे. आज काय डब्बे? तुझ्या आवडीची गवारीची भाजी. काय गवार परत? मला नको गवार, मला नाही आवडत. काय ग रोज रोज गवार देत असते? तुला काय वाटतं रोज रोज गवार खाल्ली तर मी काय गवारच्या शेंगेसारखी बारीक होणार आहे की काय? माझ्या डब्यात तर गवारीची भाजी बघून आता सगळे नक्कीच माझं चपता पाडणं बदलून गवारीकर करतील. मला नको गवारीची भाजी, दुसरं ते काहीतरी. हा नको घे. मला नाही बरं का वेळ. मला ताताना नाश्ता द्यायचा, भांडी घासायची आणि भरपूर काम आहेत मला. तुम्ही आजचे दिवस खा ना. दादा अरे लगेच नका तोंड पाडू. हे बघ मी लगेच तुमच्यासाठी ना बटाट्याच्या काचऱ्या करून देतो पटदेशी. अरे पण दादा तुला कशाला उगाच त्रास? ए गप गवारीची भाजी खायची. असू दे ग, त्यांचं पोट भरलं नाही तर. अरे पण दादा. आणि मी असताना उपाशी राहतील दे इकडे दे. अरे पण दादा काय करत होती का तुला मी? माझ्या आणि यांच्या घरात किती फरक आहे. आमच्या घरात बायकांचं कोणीच ऐकून घेत नाही. त्यांनी फक्त घरातल्या पुरुषांच्याच धाकात राहायचं. आणि इथे यांना कसलाच धाक नाहीये. यांना काय हवंय काय नकोय हे विचारलं जातं. मला असंच घर हवं होतं, पण हे घर नकोय. माझं सूर्यावर प्रेम नसताना हे इतकं सुंदर सासर माझ्या काय कामाचं? कुठं येतो सिद्धार्थ? कुठं लपून बसलाय काय माहित? तूच आहेस का तो? तिकडे माझ्या बहिणीला पळवून घेऊन जाणार होता तू. निंबाळकरांच्या घरातल्या पोरीवर प्रेम करत होता तू. हिम्मत कशी झाली तुझी? बघतोय बघतोय काय डोळे खाली कर. ठीक आहे, आता तुझी इच्छाच असेल तर चालव गोळी. पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी इथे आलोय ना ते माझ्या सगळ्या मित्रांना सांगून आलोय. मी कुठे आलोय, कशासाठी आलोय आणि कोणाकडे आलोय. जर मला काही झालं ना तर तू 12च्या भावात आयुष्यभर जेलमध्ये सडशील. त्यापेक्षा इथून मला सुखरूप घरी जाऊन देणं हेच तुझ्यासाठी फायद्यात. लईच हुशार आहेस रे तू. म्हणून तर तुळजा माझ्या प्रेमात पडली ना. तोंड बंद ठेव, तोंड बंद ठेव. उद्या तुळजाचं लग्न आहे आणि तिचं लग्न सत्यजित सोबतच वाटणार. तुझं मध्ये आला, माझं जे व्हायचंय ते होईल, पण तुला सोडणार नाही. चित्ता गाडी लिहितो. मी काय म्हणतो, एवढी मेहनत कशाला करायची? त्यापेक्षा तुझा माझा दोघांचा फायद्याचं बघूया ना. म्हणजे तू तुझ्या बहिणीसाठी पैसे मोज, मी माझ्या प्रेमावर पाणी सोडतो. म्हणजे तुळजाचं प्रेम विसरायला तू पैसे घेणार? आता एवढं मनापासून प्रेम केलंय तर काहीतरी मिळायला पाहिजे ना. नाहीतर मी माझं प्रेम विसरणार कसं ना. लईच नीच माणसावर प्रेम केलं तुझं. हे घे. एवढेच एवढ्यात काम होणं कठीण आहे. जीवापाड प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. एकमेकांशिवाय जगू नाही शकत आम्ही. 25 लाख येते.
गप घ्यायचे आणि तुळजाच्या आयुष्यातनं निघून जायचं. तुळजा तुमच्या घरची इज्जत आहे आणि तुमच्या इज्जतीची किंमत फक्त 25 लाख. अरे रे रे, मला नव्हतं माहिती तुमची इज्जत एवढी कमी येते. अजून 25 लाख काम झाले होती. आता कसं? पण आता एक काम करायचं. लग्नात तुळजाचं सजून थजून झालं की तिला एक फोन करायचं आणि सांगायचं माझं तुझ्यावर प्रेम नाही. आतापर्यंत जे काय करत आलो ते सगळं खोटं होतं. आपण आपलं लग्न मोडतोय आणि तिला खात्री पटली पाहिजे की तू तिला फसावलंय. मग सत्यजितशी लग्न करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. ठीक आहे. बाकीचे 25 लाख तयार ठेवा. सॉरी तुळजा. एवढे पैसे घेऊन पण मला जागा दिला, त्यामुळे सगळा प्लॅन चौपट झाला. आमची इज्जत पण गेली. त्याला आता सुट्टी नाही. त्याला शोधून नाही त्याची चामडी सोलून काढली ना तर शत्रू निंबाळकर नाव नाही लावणार. हॅलो, काय कळलं का सिद्धार्थ बद्दल? नाही म्हणजे उडकून काढा त्याला कुठून पण. बुड हलवा जरा. संध्याकाळपर्यंत माझ्या समोर पाहिजे ना तू. चला पण कळू दे ना, जो नाही आपला त्याला उभा कापला. चिरंजीव, वहिनी तू आराम करून घे. हा हे धर आवर आणि तुला काय लागलं तर मला सांग. आणि नंतर तुझी मी मलमपट्टी करते. हा दादाने सांगितलंय तसं मला. मलमपट्टी? अगं ते काल थोडं पोटरीवर भाजलं. काय भाजलं? कुठे भाजलं? काल विचारलं होतं की नाही तुला? राजू जा पटकन टूथपेस्ट घेऊन ये. क्रीम असेल ना आपल्याकडं? मी बर्फ आणू का कुठं? हा जा. अरे थांबा थांबा थांबा, एवढं काही झालेलं नाहीये. आणि तुम्ही एक विसरताय की मी डॉक्टर आहे. मी माझी काळजी घेऊ शकते. आणि आता तुम्ही जा, तुम्हाला उशीर होत असेल. बरं ठीक आहे वहिनी, तू तुझी काळजी घे बरं का. ठीक आहे डबे. चला येते. बाय. टेक केअर. बाय. चला मला लई कामं पडलीत, जाते मी. तुझं काय झालं? फोन लागला का? नाही, स्विच ऑफच लागतोय. एक काम कर ना, त्याच्या मित्रांना लावून बघ ना, त्यांना माहित असेल. लावलेला पण त्यांनाही काहीच माहित नाही त्याच्याबद्दल. अगं ठेव तुझ्याकडे, असू दे. अरे नाही नाही, तू घे. तुला दुकानातही जायचं असेल ना, एक काम कर, दुकानात जा आणि जसा वेळ मिळेल ना तसं त्याला फोन लावून बघ. येतो. काय कुठं काय? चला. हा मग चल की. अरे मग थांबला कशाला? चला की. नाही ते तू वहिनीला स्पेशल बाय करणार आहेस का नाही ते बघायचं होतं. आपण इथे असल्यावर कसं करेल तो? चला पुढे. चल चल. पण दादा वहिनीला स्पेशल बाय करूनच या. धनु दीदी चल. नाही तर तिला दिवसभर करमणार नाही. धनु दीदी चल. तुझ्या बहिणी किती क्यूट आहेत रे, किती प्रेमळ आहे. जीव आहे माझा. येतो.
आता ह्या घरात नसतील तर खरंच मला आता इथे करमणार नाही. काय झालं तुमच्या चेहऱ्यावर का असे 12:30 वाजले? कुठं काय काय नाही. कोणाशी बोलत होतात? तो आपला पाक्या. पक्या. कोणाला कापायचा प्लॅन करताय? चिरंजीव, त्या सूर्याचा काटा कसा काढायचा आहे तुम्हाला आधीच सांगितलंय. तुम्ही यात पडायचं नाही, कळलं का? डॅडींनी सिद्धार्थ बद्दल काय ऐकलं नाही नशीब. थोडक्यात वाचलो. जरा सबुरीनं घ्या. बरोबर बोलतोय का आम्ही? डॅडी, त्या सरनोबतांची कसलीच हालचाल दिसेना. तुम्ही म्हणलेलं काट्याने काटा काढायचा असतो, इथं एका मागोमाग आपल्यालाच काटे टोचत चाललेत. टोचू द्या. ते काट जिथून निघतात या बाबळीवरच घाव घालायचा आहे आपल्याला. गाव त्या सूर्याला वाईट टाकल अशी संधी तयार करूया की त्याचा कार्यक्रम झालाच फिक्स. मरायच्या आधी तो तडफडला पाहिजे, तर आमच्या आत्म्याला शांती मिळेल. जावा. दादा मी पण इथेच उतरते, माझी मैत्रीण येणार आहे. बर ठीक आहे. बागे नीट अभ्यास कर. आणि तू शाळा सुटल्यावर इकडे तिकडे फिरायचं नाही, थेट घरी जायचं, हेच सांगणार आहे ना? हा धने आरबट चरबट काय बी खायचं नाही, हेच सांगणार आहेस ना? वाट झालं की तुमचं. तुम्ही बोलता तसं वागा आता. काय जावा. दादा आम्हाला बाय नाही करणार होय? तुझं स्पेशल बाय काय फक्त आमच्या वहिनीसाठीच आहे? झालं दात काढू. जावा. नो नो नो, आधी टाटा. कर ना दादा टाटा. दादा कर टाटा, नाहीतर या जाणार नाहीत. हा. बर टाटा. वहिनीला जेवढं प्रेमानं टाटा करतोस तेवढं प्रेमानं नाही केलं. पण ठीक आहे, आता चालायचं. टाटा. जावा आता. टाटा. झाकी का तर तुला पण टाटा करू. मला नाही केला ना तरी चालत, पण वहिनीला करत जा. दादा तू आता फक्त आमचा दादा राहिला नाहीस, तर कुणाचा तरी नवरा पण झालास. त्यामुळे आता वहिनीचं पण मन जपत जा. बायकांना वाटत असतं त्यांच्या नवऱ्याने घरातून जाताना प्रेमाने त्यांना बाय करावं, घरी आल्यावर त्यांच्याशी प्रेमाने बोलावं, त्यांची विचारपूस करावी. आता हे सगळं तुला सुद्धा करावं लागणार आहे. आणि आमच्यावर चिडतो ना तसं वहिनीवर अजिबात चिडायचं नाही. बायकांना ना त्यांच्यावर खूप प्रेम करणारा, त्यांना त्या स्पेशली याची जाणीव करून देणारा पुरुष आवडतो. तुला आज रायस मला माहितीये, पण वहिनीसाठी तुला रोमॅन्टिक व्हावं लागेल. जमेल ना दादा तुला? माझ्या बहिणींना एवढं सगळं कधी कळायला लागलं? ते एवढ्या मोठ्या कधी झाल्या कळलंच नाही. तू म्हणते ते सगळं पटतंय मला तेजू, पण तुला कसं सांगू मी माझ्या परीनं चांगला नवरा व्हायचा प्रयत्न नक्की करीन, पण तरी बी हे लग्न टिकणार नाही ग. माझ्या या लग्नाला काहीच अर्थ नाही अगं. ते फक्त एक नाटक आहे. दादा दादा अरे कुठे हरवलास? नाही काय नाही, जातो. हो, आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव आता. बाय. काजू तिकड नाही आलो 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 आलो. गॅंग आहे गॅंग आहे गॅंग आहे. मार 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 मार. काजू इकड वर 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 बघ वर बघ. अरे वर पत्रा आहे. अरे वर कोण बघताय? मोबाईल मध्येच बघायचं होतं. नीलू वा 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 वा, छान छान टाइमपास चाललाय आहे ना. तुम्हाला याच्यासाठी ठेवलं का दुकानात कामाला? अरे अरे दुकानातली सगळी कामं झाली होती म्हणून गेम खेळत होतो. कर ते नवीन मनाला आहे ते लावला का? विषय का दादा, सगळा लावलाय.
आणि त्या सामानाच्या अर्धा किलोच्या पिशव्या 1 किलोच्या पिशव्या त्याचं काय झालं? अरे दादा पुड्याने सगळ्या पुड्या बांधून झाल्यात बघ. झाडू सकाळी आल्या साक 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 साफ करून टाकलाय. हा आणि ती सोडून बाकी सगळी कामं होती ना ती सगळी करून झाल्यात. आता मला सांग ही सगळी कामं झाल्यावर आम्ही काय करणार? म्हणून गेम खेळ. अरे नुसतं बसून बसून कटाळा येत नाही का म्हणून गेम खेळतो. अरे काम नसल्यावर एक एक मिनिट कसा घालवायचा याचं टेन्शन येतं आम्हाला. तुला नाही कळणार. हा अरे काम नसल्यावर घड्याळाचा काटा पुढे सरकता सरकत नाही तवा इथं बसून किती जीवावर येतं तुला नाही कळणार. हा कळलंय मला. झालेत ना कामं तुमची? बसा खेळत. काजू वर म्हणल्यावर वर बघायचं नाही आता मुख्य घाल. ते गेम मधले सगळी खरं यांचं वेळ जात नसेल तर माणसाला लई एकटं वाटतं. यांच्याकडे फोन तरी ये, तुझ्याकडे तो पण नाही. ती बिचारी घरात बसून कंटाळून तर नाही ना जाणार. वहिनी काय झालं? ते भाजलेलं लई दुखतंय का? नाही. मग का रडते तू? माहेरची आठवण येत असेल ना? दोन्ही आत्या लई जीव लावतात बघ तुझ्या. पण आता हे सगळं असं झालं त्याच्यामुळे तुला तिकडे जाता पण येणार नाही आणि फोन पण करता येत नसेल ना. पण तू नको ना काळजी करू अगं. थोडे दिवस जाऊ दे, मग डॅडी तर राग शांत होईल. मग आत्यांना इथं येता पण येईल. हा तू नको काळजी करू. तुला काही वाटलं सांगावं असं मन मोकळं करावं असं वाटलं तर आमच्याकडे येऊन बिनधास्त सांग. हा आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. मन मोकळं केलं ना की मग मेंदू शांत राहतो. काय हो तुला माहितीये तुझ्या एवढ्या बोलण्याने पण मला किती बरं वाटतंय. थँक्यू. वहिनी नंदनी भाऊजाई ना हे नातं मैत्रिणींसारखं असतं. मग मैत्रीत कसलं आलंय थँक्यू बिंक्यू? बरं बाबा आता नाही बोलणार. चल मी बरी आहे. जा तू तुझं काम कर. नक्की ना? काळजी घे. आले. तुला कसं सांगू राजू, माझी अडचण ही आहे की मी कुणापाशीच माझं मन मोकळं करू शकत नाहीये. कुणीच मला समजून घेऊ शकणार नाही. सगळ्यांना मीच चुकीची वाटेल. एकीकडे सिद्धार्थशी कॉन्टॅक्ट होत नाहीये, दुसरीकडे मी ज्या संसाराची स्वप्न बघते तो संसार मला लाभेल की नाही याची कुठलीच खात्री नाहीये. जे हाती लागले ते नकोय आणि जे हवंय ते मिळेल की नाही याची भीती. एका विचित्र परिस्थितीत अडकले मी. तुम्ही खूप प्रेम करताय माझी खूप काळजी घेताय, पण माझं मन हे कुठेच कशातच लागत नाहीये. खूप एकटी पडलीये मी आतून, खूप एकटी पडलीये.